नमः। जय जय क्षीरसागर विलासिया निर्विकल्प वृक्षा श्रीहरिराया भक्तवत्सला शेषाद्री निलया निरसी माया दासाची तू जगदात्मा परात्पर भक्त सहाकारी निर्विकार दासासी रक्षी वारंवार हेही बोलणे न साहे चकुरासी निवेमे म्हणून चंद्रासी प्रार्थने काय कारण अद्भुत प्रकाश पाळी म्हणून सूर्यासी सांगणे न लगे तैसा तो कृपाळ सर्व काळ तुझ काय प्रार्थावे वेळोवेळ भक्त रक्षणार्थ अवतार प्रबळ युगानुयुगी घेत असे। जय जाजी वैकंठपती वेदशास्त्री तुझ वर्णिती कृपा करुणी दीनावर्ती ग्रंथ सिद्धीसी नेहा पूर्वाध्यायी कथा विशेष शरानंद सांगेस जनकास कृतयुगी या पर्वतास वृषभाद्री ऐसे नामका पूर्वी वृषभ नामे निशाचर परम दुरात्मा दुर्धर लोकपीडिक दुराचार तया सर्व पर्वतासी पातला महाभयानक निष्ठुर कपाळी चर्चित सिंदूर विक्राळ वदन भयंकर दाढा शुभ्र दिसती जैसा हा कल्लज पर्वत तैसा शरीरे उंच वासत जीवा बाहेर लळलळीत पाहता भय वाटत असे। ऐसा तो राक्षस उन्मत तुंबर तीर्थी जवळी राहत त्याच्या भय विप्र समस्त चळचळा कापती ते काळी न चले स्नान संध्या तपाचरण असुर भय विवळ मन वेदशास्त्राचे अध्ययन न चले अनुष्ठान सर्वता जैसा अजाजवळी वस्ता वृक त्यासी नाठवे तहान भूक तेवी असुर भय ऋषी सकळिक भयभीत सर्वदा यमनियम प्राणायाम करून ऋषी बैसती होऊन तल्लीन तो इतक्यात हाकता ऐकता दारुण विचलित मन होय त्यांचे। ऐसा तो दैत्य दुर्धर परी विष्णू भजनी होता तत्पर श्री नरसिंह शालिग्राम मनोहर पूजी निरंतर अत्यादरे असुराचे निश्चय थोर छेदुनी आपुले शिर नित्य काळी देवावर प्रेम भावे वाहतसे प्रसन्न होवनी जगन्नाथ नित्य सजीव त्यासी करीत हाच सहस्त्र वर्षेपर्यंत याच प्रकारे जाहले 5 सहस्त्र वर्षेपर्यंत याच प्रकारे झाले। ऐसा तो भाविक सत्य परी असुर स्वभावे वर्तत क्रूर कर्म पाहता मनात भयभीत विप्र जाहले। मग ऋषी मिळून समग्र म्हणती कैसावे करावे विचार संकट पडिले परम दुर्धर सोडवी कोण आम्हा ते कोणासी जावे आता शरण कोण सहाकार करील पूर्ण एक म्हणती असुर हनन होय ऐसे योजावे जो जगदात्मा श्रीहरी भक्तजनांचा कैवारी त्रिभुवनपती वैकुंठ विहारी त्याशी शरण यावे आता तो जरी होईल कृपावंत तरी सत्य करील दैत्यांत मगर विप्र होऊनी शुचिरभूत पर्वत मस्तकी चढियले एकाग्रमन करून उभे राहिले कर जोडून अंतरी आठविला मनमोहन पीत सन जगद्गुरु म्हणती पुराण पुरुषा नारायणा दीनबंधू रमारमणा श्राद्दिवासा जगन्मोहना मधुसूदना केशवा भक्त काम कल्पद्रुमा साधुजन मनोभिरामा करुणासागरा मेघश्यामा पूर्ण कामा सर्वेशा हे दशावतार रूप धारणा अंधकार हृदयभूषणा मधुमूळ नरक प्राणहरणा जगत पाळना तीन बंधू नमो जगसित्यंत कारणा भक्त कार्या झालाशी सगुण तुझे वर्णावया गुण सहस्त्रवदन शब्द नव्हे जरी तू कृपा करशील स्वये तरी निर्गमतेची सुगम होय मृतिका जो खाणे जाय निधान त्यासी सापडे जेथे जाय जेथे विजय दुर्जननाश शत्रु पराजय निज भक्त होऊनी निर्भय तुझे चिंतती चरणांबुज नमो कमलावरा कमलभूषणा कमलोद्भव जनका कमल नयना कमल नाभा कमल शयना कमल धारणा कमल प्रिया न दुष्ट दानव निक्रंतना शिष्ट साधुजन प्रतिपालना माया मोहपाश विमोचना नागेंद्र शयना श्रीहरी हे द्वारका नगर विहारा विश्वव्यापकाक्षराब्दिज्वरा खगवर केतना शारंगरा विश्वोधारा विश्वपती तुझे वेदाज्ञा श्रीवंदून करीत असता तुझे चिंतन विघ्न करी दैत्यध्वजन रक्षी श्रीहरी अम्माते ऐसे ऐकोणी स्तवन वैकुंठाहुनी नारायण गरुडावरी आरूढून जगत जीवन पातला सुरंग विजय सुरंग विराजे पीतांबर गळा डोले वैजंती हार मुकुट कुंडले मकराकार निढळी केशर विराजी तसे परम सुकुमार घनश्याम वर्ण आकर्ण विराजती राजीव नयन आजान बाहु स्वास्यवदन दैदीप्यमान शोभतसे शंख चक्र गदा पद्म चारी आयुधे उत्तमोत्तम उदरा वदन पुरुषोत्तम
गम वंद्या जो अहिंसा तो इंदिराकांत जो देवादिदेव समर्थ विप्राणी देखिला अकस्मात घालिती दंडवत प्रेम भावे दृढ धरुणी चरण कमळ ऋषी विनवती तेव्हा सकळ तू कृपाळ दीनदयाळ संकट प्रबळ निवारी हे देखता विप्रांचे भावार्थ प्रसन्न झाला लक्ष्मीकांत म्हणे भिवू नका हो समस्त चिंता अनुमात्र करू नका उभय देऊनी द्वजांसी वेगे पातला असुरापाशी येथा देखील ऋषिकेशी असी आनंदला देखता साक्षात भगवान राक्षस करी साष्टांग नमन उभयस्त जोडून करी स्तवन प्रीतीने म्हणे जय जय कमलपत्राक्षा हे कंसारी निर्विकल्प वृक्षा हे निगमागमंद्या जो सर्व साक्षा कर्माध्यक्षा कर्ममोचका हे भय पाश निवारणा हे सच्चिदानंदा मुरमर्दना सुर कैवारिया बंधच्छेदना दानव मर्दना दयानिधे तू नाडळसी बहुत यत्ने साधिता पंचाग्नी साधने अष्टांग योगादी प्रयत्ने करिता दर्शन न होय नाना तपे आचरिता प्राप्त न होशी रमाकांता भक्तवत्सला दीनानाथा अनाद्यनंता श्रीहरी पंचसहस्र संवत्सर मी येथे तप करीतसे घोर परिदर्शन नव्हे साचार बहुत यत्न केलिया आता गांजले भक्तजन आणि जाणोनी आलासी धावून भक्तपालक ब्रीद गहन साच करुणी दाविले ऐसे ऐकता ते अवसरी प्रसन्न झाले मधुकैटक भारी राक्षसासे म्हणे मुरारी माग झडकरी अपेक्षित असुर बोले अधोक्षजा प्रसन्न झालासे गरुड ध्वजा मनोरथ पूर्ण माझा करी आता दयानिधे नावडे राज्य सिंहासन इंद्रपद नावडे मज लागून बाहुस्फुरती माझे दारुण युद्धभिक्षा देई मज तू जशी करावा संग्राम ऐसा मनोरथ माझा उत्तम पूर्ण करी तू मेघश्याम कृपा करुणी देई जे ऐकुणी तयाची वचनोक्ती मंदस्मित वदन जगतपती अवश्य म्हणून असुराप्रती युद्धालागी प्रवर्तली असुर सरसावला तेच क्षणी शस्त्रास्त्र सामग्री सिद्ध करुणी हरिसवे रणांगणी निर्वाण युद्ध करीतसे युद्ध होत असे गणचक्र भयभीत झाले सुरवर विमानी बैसोनी समग्र कौतुक थोर पाहती दिग्गज कापती भय करुण ग्रीवा हलवी विषकंठभूषण आदी वराह सावरून पृथ्वी धरती दाडेवरी घोरांदर मांडलारण बाण मंडप दाटले घन त्याचे नियोगे संपूर्ण चंडी किरण झाकुळला चळचळा कापती द्विज सर्वत्र म्हणते कैसा मरेल अमित्र श्री हरिरूप कोमळ साचर कैसा आकळे असुर हा एक म्हणे दुष्ट पदार्थ अवतरला हो रमाकांत त्यासी दैत्यवदया निश्चित उशीर काय असे पे जेणे उचलुनी गोवर्धन नखावरी धरला सप्तदिन त्या हरीसे असुर भंजन करावया काय उशीर असो युद्ध मांडले दुर्धर शारंगधर युद्ध चढवणे श्रीधर सोडित शरापाठी शर राक्षसांदासी लक्षोनिया शक्तिपात गदा तोमर असिलता आदि शस्त्र सोडी राक्षस बहुत प्रकार परी श्रीधर नाटोपे आसुरी माया परमद्भुत प्रकट करी दैत्यनाथ क्षणात व्याघ्रादी रूपे धरित परमभासुर ते काळी जैसे वेदोक्त मंत्राचे पुढे निश्चित कारुड्याची विद्या न चालती तैसा कापट विद्या बहुत हरिपुढे न चलाती असो नाना बरीच शस्त्रपात असुरावरी करी रमानाथ बहुत प्रकार युद्ध करीत नाटोपै दैत्य सर्वथा अग्न्यस्त्र पर्जन्यास्त्र वात पर्वतानी वज्र गरुड सर्पादी अस्त्र विचित्र परस्परे प्रेरिती बाण युद्ध गदा युद्ध वल्लमहिषी कुंजर युद्ध अंतरिक्ष युद्ध अगाध नाना मंडळे दावती ऐसे सहस्त्र वर्षापर्यंत रात्रंदिवस युद्ध होत परी नाटोपै दैत्यनाथ मग रमानाथ काय करी विश्वरूप ते अवसरी प्रकट करी मधुकैटक भारी ते रूप अगाध निर्धारी कृतांत पाहू शकेना वाटे तेज तेजावरती चंद्र सूर्य बुचकळ्या देती चराचर जीवांशी निश्चिती कल्पांतची भासला सहस्त्र मस्तके अद्भुत सहस्त्र कर अयुधे मंडित सहस्त्र चरण विराजित सहस्त्र लोचन दिसती पै रक्त श्वेत आणि पीत कृष्ण नील वर्ण भासत परम भयानक रूप अद्भुत पाहता न पाहावे त्याकडे पृथ्वी आणि अंबर दाही दिशा व्यापल्या समग्र दंतदाडा कराळ शुभ्र भयंकर वाटती 33 कोटी सुरवर दिसती त्यांचे अवयव समग्र नेत्र ज्याचे मित्र अत्रिपुत्र म्हण ज्याचे अश्विनी कुमार तेची श्रोत अहंकार तो साक्षात रुद्र पाणी ज्याचे पुरंदर कर्तृत्व सर्व करीत असे सहस्र सुगवले अकस्मात त्याहुनी तेज विशेष वासत भयभीत असुर मनात म्हणे हे अद्भुत प्रकटले यापुढे माझी कापट युद्धी आता कदापि न चालती
हा साक्षात जगदपती भक्त कार्यार्थ अवतरला. याही वेगळे रूप सगुण चतुर्भुज गरुडा वाहन, हाती घेऊन आता निश्वान अनंत रूपे दिसती. चौकडून येती शर, भुलून गेला हो असुर, ऐसे रूप मनोहर कोणासी दृष्टी पडेना. करिता अष्टांग योग साधन, किंकरिता आचरता महायज्ञ, किंकरिता तीर्थाटन, कदापि दर्शन न होय. अथवा प्रायगे जावन देह करवती घातले जाण, तथापि ऐसे दर्शन त्यासी हे दुर्लभ. सर्वथा सुरभुसुराधिक चित्ती, ऐसे दर्शन इच्छिती, परी त्यासी तत्प्राप्ती सर्वताही न होय. त्या दैत्याचे सुकृत, त्याचे कोणासे न करवे गणित. साक्षात इंदिराकांत रूप अद्भुत दाविले. असो आता सर्वेश्वर, करी घेऊन या सुदर्शन चक्र. असुरावरी जगदीश्वर धाव लावते काळी. राक्षस हे पाहुणी करिता झाला साष्टांग नमन. म्हणे श्रीनिवासा माझे हणन, करी आता जळ करी तुझ्या चक्राचा पराक्रम. पूर्वीच मी ऐकला उत्तम, तुझे गुरुरूप हे परम. आज होते परम कष्टी, त्यासी नातळीशी जगजटी. कृपादृष्टी मज केली तुझ्या सुदर्शन करून. तू जवळी असता नारायण, तव हस्ते पावतो मरण. सभाग्य नसे मज ऐसा, यावरी बोले मुरहर. मी करीतो आता तुझा संहार, अंतकाळी इच्छितवर माग काही मज लागी. राक्षस म्हणे मनवत ताथा, माझे नाम या पर्वताला लागी असावे जाणपा. कृतयुगाचा होईल अंत, तो वरी याचे नाम प्राप्त. वृषभाचल ऐसा विख्यात, झाले पाहिजे स्वामिया. आणि मजसी केलासी संग्राम, ही कथा ऐकावी उत्तम. त्यासी प्रसन्न होऊनी मेघश्याम, अक्षय पद देईजे. ऐसे कोणी श्रीधर अवश्य म्हणून दिदला वर. मग सोडून या चक्र शिर तत्काळ छेदिले. झाला एकची जय जयकार, सुमने वर्षती सुरवर. आनंदे द्विजवर श्रीहरी जवळी पातले. म्हणती पुराण वृषा मधुसूदना, मायातीता जगन्मोहना. भक्त मानस रंजना, जनार्दना जगद्गुरु. हे मनोज ताता श्री गरधरा, असुर भंजना परमोदारा. असुर संवारुणी परात्परा, सुखी केली संमाते. असो आता खगवर केतन, वैकुंठासी केले गमन. शतानंद वने जनका लागून, ऐसे कथन पूर्वीचे. तयापासून रोषभाचळ, नाम पावला हा चळ. ही कथा ऐकता प्रेमळ, पावती अढळरी पद. मग बोलू निर्पोर, कथा ऐकली मनोहर. पुढील कथा सुंदर श्रवण करवी गुरुवर्या. त्रेता अंजनाद्री, ती कथा ऐकावे चतुरी. अत्यादरी करुण्या. व्यंकटेश चरित्र गहन, ऐका आता चित्त देवनी. पुढील अध्यायी कथन अति सुंदर असे पय. सज्जन रंजना श्रीनिवासा, जगद्व्यापकादि पुरुषा. चैतन्य घना राम विलासा, अनंत वेशा जगतपती. तू अजय अव्यय अविनाशी. माया अति चित प्रकाश, मेरे तुझा दासानुदास. थोडी पाश तयाचे. व्यंकटेश विजय सुंदर, संमत पुराण भविष्यतर. श्रवण करोत पंडित चतुर. द्वितीय अध्याया गुणः. रमा रमण गोविंद, लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा.